व्हॅली ऑफ फ्लॉवर्स कोणत्या राज्यात आहे? व्हॅली ऑफ फ्लॉवर्स उत्तराखंड या राज्यात आहे. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स कोणत्या राज्यात आहे? व्हॅली ऑफ फ्लॉवर्स उत्तराखंड या राज्यात आहे. सर्वात मोठे हाड कोणते आहे? सर्वात मोठे हाड फेमर मांडीचे हाड आहे. सर्वात मोठे हाड कोणते आहे? सर्वात मोठे हाड फेमर मांडीचे हाड आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. आईन ए अकबरीचे लेखक कोण आहेत? आईन ए अकबरीचे लेखक अबुल फजल हे आहेत. आईन ए अकबरीचे लेखक कोण आहेत? आईन ए अकबरीचे लेखक अबुल फजल हे आहेत. हॉपमन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉपमन कप टेनिस या खेळाशी संबंधित आहे. हॉपमन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉपमन कप टेनिस या खेळाशी संबंधित आहे. देशबंधू म्हणून कोणाला ओळखले जाते? देशबंधू म्हणून चित्तरंजन दास यांना ओळखले जाते. देशबंधू म्हणून कोणाला ओळखले जाते? देशबंधू म्हणून चित्तरंजन दास यांना ओळखले जाते. अशोक चक्रामध्ये किती प्रवक्ते आहेत? अशोक चक्रामध्ये 24 प्रवक्ते आहेत. अशोक चक्रामध्ये किती प्रवक्ते आहेत? अशोक चक्रामध्ये 24 प्रवक्ते आहेत. सर्वात लहान हाड कोणते आहे? सर्वात लहान हाड स्टेप्स आहे. सर्वात लहान हाड कोणते आहे? सर्वात लहान हाड कानातील स्टेप्स आहे. 2011 साली दक्षिण सुदान या नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्राची राजधानी कोणती आहे? 2011 साली दक्षिण सुदान या नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्राची राजधानी जुबा आहे. 2011 साली दक्षिण सुदान या नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्राची राजधानी कोणती आहे? 2011 साली दक्षिण सुदान या नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्राची राजधानी जुबा आहे. नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नियोजन आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नियोजन आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. मानवी शरीरात किती स्नायू असतात? मानवी शरीरात 339 म्हणजेच अंदाजे 600 ते 700 स्नायू असतात. मानवी शरीरात किती स्नायू असतात? मानवी शरीरात अंदाजे म्हणजेच 339 अंदाजे 600 ते 700 इतके स्नायू असतात. लाल रक्तपेशी म्हणजेच RBCचे आयुष्य किती असते? लाल रक्तपेशी म्हणजेच RBCचे आयुष्य 120 दिवस असते. लाल रक्तपेशी म्हणजेच RBCचे आयुष्य किती असते? लाल रक्तपेशी म्हणजेच RBCचे आयुष्य 120 दिवस असते. मानवी शरीरातील सर्वात मोठ्या ग्रंथीचे नाव काय आहे? मानवी शरीरातील सर्वात मोठ्या ग्रंथीचे नाव यकृत आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठ्या ग्रंथीचे नाव काय आहे? मानवी शरीरातील सर्वात मोठ्या ग्रंथीचे नाव यकृत आहे. भारतातील पहिली तेल रिफायनरी कोठे आहे? भारतातील पहिली तेल रिफायनरी डिगबोई आसाम येथे आहे. भारतातील पहिली तेल रिफायनरी कोठे आहे? भारतातील पहिली तेल रिफायनरी डिगबोई आसाम येथे आहे. हैदराबादमध्ये चारमिनार कोणी बांधला? हैदराबादमध्ये चारमिनार कुली कुतुबशाह यांनी बांधला. हैदराबादमधील चारमिनार कोणी बांधला? हैदराबादमधील चारमिनार कुली कुतुबशाह यांनी बांधला. श्वेतक्रांती कशाशी संबंधित आहे? श्वेतक्रांती दुग्धोत्पादनाशी संबंधित आहे. श्वेतक्रांती कशाशी संबंधित आहे? श्वेतक्रांती दुग्धोत्पादनाशी संबंधित आहे. भारतातील सर्वात जुने रेल्वे इंजिन कोणते आहे? भारतातील सर्वात जुने रेल्वे इंजिन परिराणी म्हणजेच द फेरी क्वीन आहे. भारतातील सर्वात जुने रेल्वे इंजिन कोणते आहे? भारतातील सर्वात जुने रेल्वे इंजिन परिराणी म्हणजेच द फेरी क्वीन आहे. भारतात पहिली आणीबाणी कधी जाहीर करण्यात आली? भारतात पहिली आणीबाणी 1962 साली जाहीर करण्यात आली. भारतात पहिली आणीबाणी कधी जाहीर करण्यात आली? भारतात पहिली आणीबाणी 1962 साली जाहीर करण्यात आली. भाषेच्या आधारावर बनलेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे? भाषेच्या आधारावर बनलेले भारतातील पहिले राज्य आंध्र प्रदेश आहे. भाषेच्या आधारावर बनलेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे? भाषेच्या आधारावर बनलेले भारतातील पहिले राज्य आंध्र प्रदेश आहे. सेल्युकसचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात कोण आला होता? सेल्युकसचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात ग्रीक राजदूत मेगस्थनीस आला होता. सेल्युकसचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात कोण आला होता? सेल्युकसचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात ग्रीक राजदूत मेगास्थनीस हा आला होता. सेल्युकसचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात कोण आला होता? सेल्युकसचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात ग्रीक राजदूत मेगास्थनीस हा आला होता. सेल्युकसचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात कोण आला होता? सेल्युकसचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात ग्रीक राजदूत मेगास्थनीस हा आला होता. भाषेच्या आधारावर बनलेले पहिले भारतीय राज्य कोणते? भाषेच्या आधारावर बनलेले भारतातील पहिले राज्य आंध्र प्रदेश होय. भाषेच्या आधारावर बनलेले भारतातील पहिले राज्य कोणते? भाषेच्या आधारावर बनलेले भारतातील पहिले राज्य आंध्र प्रदेश होय.
भारतात पहिली आणीबाणी कधी जाहीर करण्यात आली? भारतात पहिली आणीबाणी 1962 साली जाहीर करण्यात आली. भारतात पहिली आणीबाणी कधी जाहीर करण्यात आली? भारतात पहिली आणीबाणी 1962 साली जाहीर करण्यात आली. भारतातील सर्वात जुने रेल्वे इंजिन कोणते आहे? भारतातील सर्वात जुने रेल्वे इंजिन परिराणी म्हणजेच द फेरी क्वीन हे आहे. भारतातील सर्वात जुने रेल्वे इंजिन कोणते आहेत? भारतातील सर्वात जुने रेल्वे इंजिन परिराणी म्हणजेच द फेरी क्वीन हे आहे. श्वेतक्रांती कशाशी संबंधित आहे? श्वेतक्रांती दुग्धोत्पादनाशी संबंधित आहे. श्वेतक्रांती कशाशी संबंधित आहे? श्वेतक्रांती दुग्धोत्पादनाशी संबंधित आहे. हैदराबादमधील चार मिनार कोणी बांधला? हैदराबादमधील चार मिनार कुली कुतुबशाह यांनी बांधला. हैदराबादमधील चार मिनार कोणी बांधला? हैदराबादमधील चार मिनार कुली कुतुबशाह यांनी बांधला. भारतातील पहिली तेल रिफायनरी कोठे आहे? भारतातील पहिली तेल रिफायनरी डिगबोई आसाम येथे आहे. भारतातील पहिली तेल रिफायनरी कोठे आहे? भारतातील पहिली तेल रिफायनरी डिगबोई आसाम येथे आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठ्या ग्रंथीचे नाव काय आहे? मानवी शरीरातील सर्वात मोठ्या ग्रंथीचे नाव यकृत आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठ्या ग्रंथीचे नाव काय आहे? मानवी शरीरातील सर्वात मोठ्या ग्रंथीचे नाव यकृत आहे. लाल रक्तपेशी म्हणजेच RBCचे आयुष्य किती असते? लाल रक्तपेशी म्हणजेच RBCचे आयुष्य 120 दिवस असते. लाल रक्तपेशी RBCचे आयुष्य किती असते? लाल रक्तपेशी म्हणजेच RBCचे आयुष्य 120 दिवस असते. मानवी शरीरात किती स्नायू असतात? मानवी शरीरात 639 म्हणजेच अंदाजे 600 ते 700 स्नायू असतात. मानवी शरीरात किती स्नायू असतात? मानवी शरीरात 639 म्हणजेच अंदाजे 600 ते 700 स्नायू असतात. नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नियोजन आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नियोजन आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. 2011 साली दक्षिण सुदान या नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्राची राजधानी कोणती आहे? 2011 साली दक्षिण सुदान या नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्राची राजधानी जुबा आहे. 2011 साली दक्षिण सुदान या नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्राची राजधानी कोणती आहे? 2011 साली दक्षिण सुदान या नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्राची राजधानी जुबा आहे. सर्वात लहान हाडे कोणते? सर्वात लहान हाड स्टेप्स होय. सर्वात लहान हाड कोणते आहे? सर्वात लहान हाड कानातील स्टेप्स हे आहे. अशोक चक्रामध्ये किती प्रवक्ते असतात? अशोक चक्रामध्ये 24 प्रवक्ते असतात. अशोक चक्रामध्ये किती प्रवक्ते असतात? अशोक चक्रामध्ये 24 प्रवक्ते असतात. देशबंधू म्हणून कोणाला ओळखले जाते? देशबंधू म्हणून चित्तरंजन दास यांना ओळखले जाते. देशबंधू म्हणून कोणाला ओळखले जाते? देशबंधू म्हणून चित्तरंजन दास यांना ओळखले जाते. हॉफमन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉफमन कप टेनिस या खेळाशी संबंधित आहे. हॉफमन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉफमन कप टेनिस या खेळाशी संबंधित आहे. आईन-ए-अकबरीचे लेखक कोण आहेत? आईन-ए-अकबरीचे लेखक अबुल फजल हे आहेत. आईन-ए-अकबरीचे लेखक कोण आहेत? आईन-ए-अकबरीचे लेखक अबुल फजल हे आहेत. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. सर्वात मोठे हाड कोणते आहे? सर्वात मोठे हाड फेमर मांडीचे हाड आहे. सर्वात मोठे हाड कोणते आहे? सर्वात मोठे हाड फेमर हे मांडीचे हाड आहे. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स कोणत्या राज्यात आहे? व्हॅली ऑफ फ्लॉवर्स उत्तराखंड या राज्यात आहे. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स कोणत्या राज्यात आहे? व्हॅली ऑफ फ्लॉवर्स उत्तराखंड या राज्यात आहे.